फेमस आहे या शिवलिंगामुळे, गुप्त शिवलिंग आहे. काय काय निघतंय आमच्या आता. तसं तुम्हाला बडासा डब्ल्यू दिसतो समोरच बघा. गॅस पेटवली आहे. बताते पोच जाएगा भाई आपके लिए अशरफ शेख. आता आपण थोड्याच वेळात पोहोचू किहिम बीच. क्या अशरफ भाई कौन सा बीच? किहिम अलिबाग. किहिम बीच वर एक गुप्त शिवलिंग आहे आणि आता समुद्राची भरती आहे, भरपूर पाणी आहे. तर जेव्हा ओटी होते तेव्हा ते शिवलिंगाचं दर्शन होतं. बघू आता आपल्याला इकडे एक रेसिपी बनवायची. ती बनवता बनवता जर आपला टाइम निघून गेला आणि ओटी झाली तर आपल्याला शिवलिंगाचं दर्शन पण होईल. आणि जर झालं तर मी तुम्हाला दाखवेन. पिशिप झालंय बघा, गळ टाकतोय लहान पोरगा. व्ह्यूचा एन्जॉय करा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. नाम बताते पहुंच जाएगा भाई. गाइस आता अशरफ आणि मी बडासा डब्ल्यू ढूंढने जा रहे हैं बीच पे. गोवा में आए, आपको दिखाते आगे. अशरफ भाई हमेशा मेरे साथ आया करो घूमने. काम धंधा कुछ मत करो, मेरे साथ घूमो, जिंदगी सवर जाएगी. हे बघा मस्त आहे की पोचलो आता आपण बीचवर. गाडी पार्क करू इथं. मी निघालो तुम्ही येता का. हे बघा किहिम बीच. आणि किहिम बीचला आलो आपण. बघू आता शिवलिंगाचं दर्शन होतं की नाही. हे बघा काय लोकेशन आहे, एक नंबर. बीचवर आहोत आता. समोर जे खांबे दिसतात, पोल लावल्यात, तिथेच आहे गुप्त शिवलिंग. मी दाखवतो तुम्हाला. शिवलिंगाच्या दर्शनासाठी तर भरपूर लोक आलेत. हे बघा समुद्र बघा किती मस्त आहे. अलिबाग किहिम. जसा आपला अशरफ भाई तसं तुम्हाला बडासा डब्ल्यू दिसत असेल तर क्या मिलेगा? 10 करोड. 10 करोड ने आके खड्डा खोदो और 10. काय कॉमेडी करतो तू. हा समुद्र बघ, शिवलिंगाचं दर्शन घे भाई. भरती भरपूर आहे तर आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होणार नाही आणि आपण जास्त वेळ थांबू शकत नाही. आपल्याला 2.5-3 तास लागतात घरी जायला नवी मुंबईमध्ये. तर हे बघा इथूनच दर्शन घेतात लोक शिवलिंगाचं. आपण पण घेऊया. आणि मस्त बीचवरच मी तुम्हाला एक रेसिपी दाखवतो. स्पेशल रेसिपी आहे, पहाडो की रेसिपी. मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. पहिलं महादेवाचं दर्शन करून घेऊ. ओम नमः शिवाय. हे बघा समोरच जो खडक दिसतोय तिथे आहे शिवलिंग. जे 4 पोल दिसतात तिथे त्या साईडला. हे बघा इथे समोरच. आणि पाणी भरपूर आहे समुद्राचं, तर पॉसिबलच नाही दर्शन होणार. परत कधी आलो मी इकडे तर दाखवेन तुम्हाला. फेमस आहे हे ठिकाण किहिम बीच. आणि फेमस आहे या शिवलिंगामुळे, गुप्त शिवलिंग आहे ते. आणि दुर्मिळ आहे. एवढ्या समुद्राच्या पाण्यात पण काही होत नाही त्याला. आणि हे बघा इकडे दिसतोय समोर तुम्हाला खंदेरी बेट आणि इथे उंदेरी बेट. खंदेरी उंदेरी. आणि तिकडे खंदेरीमध्ये तुम्हाला दर्शन होईल वेताल देवाचं. आणि आता आपण जाऊया. क्या करणे का भी रेसिपी. आता आपण रेसिपी बनवूया आणि दाखवतो मी तुम्हाला अशरफ भाईची फेवरेट रेसिपी. चला अशरफ अपनी बैग खोल, सगला सामान काढ मस्तपैकी. ये था रेसिपी तेरा. ऐसा है क्या? बर्तन तो निकाल. काय काय निकते आमचे आता. अशरफ सेठ बाबा 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 कॉर्न बीन चीज भी सब लाया तो. ये डाला क्या तूने बैग में सुबह? हाँ चला आता दाखवतो सेटअप चालू केल्यावर. समोरच बघा किहिम बीच. इकडे समोरच बघा गॅस पेटवली आहे आम्ही. आता भूक लागली. आम्ही इथे बनवतो मॅगी आमच्यासाठी. डाल पाणी. चल कसं कुक आहे रे तू. पानी टाक. डाल और डाल. कितना 2 ही पैकेट बनाएगा? 3. 2 अभी उधर मिसल गया ना अपन. फिलहाल के लिए इतना काफी है. बघा मॅगी फोडायची नवीन स्टाईल. पहिलाच आतमध्ये चुरा करून टाकलाय. कमाल करते हो पांडेजी. हा नारळाच्या झाडाखाली बसले आहो आम्ही.
आणि इथं बनवतो पहाडो की रेसिपी मॅगी. आपले काही प्रेक्षकांना ही अपेक्षा होती आपल्याकडून मॅगीची रेसिपीची. आम्ही पहाडो में नाही गेलो पण बीचवर मॅगी बनवतो आता. बघा दिले भाई मॅगी दिखाओ, मॅगी भाई मॅगी दिखाओ. काल बनवला लिव्हर पेटा, आज बनवतो मॅगी कारण सोमवार आहे. नाही तर मस्त की अजून एक रेसिपी झाली असती. क्या सही बात है. आज तेरे को मैगी, तेरे में नसीब में मैगी था इसके लिए सोमवार है. ये डाल देते हैं अपना मैगी मसाला. ये ना पास में मस्तपैकी मैगी मसाला टाकला पूर्ण अख्खा. आणि अशरफला एकदम सोपी मॅगी आवडते म्हणून पाणी जास्त ठेवलं आहे आम्ही. बाकी काही इश्यू नव्हता पाणी जास्त ठेवायला. मसाला लागला चमच्याला जरा. फिरायला जातो तर आपला कचरा पुन्हा आपल्या बॅगेत ठेवतो आणि डस्टबिन किंवा घरी जाऊन फेकतो. अशा ठिकाणावर टाकत नाही आणि असंच करावं. कौन सा डालू? मसाला चाहिए ना? हाँ लाल वाला डाल देते हैं. इसमें क्या है? ये कितना डालू? चीज़ भी डालने का अपने को हो जाएगा. कूक है अपन कूक. गाइस मी हे सर्व जास्त खात नाही पण आता आश्रम भाईची फरमाईश होती मॅगी बनवायची तर मॅगीच बनवूया. इधर क्या आपने चीज़ की डाल. कौन डालू क्या? नहीं हाँ पकने को टाइम लगेगा. कौन कवला है 2 मिनट में पक जाएगा. पहले डालना चाहिए पानी में. चीज कॉर्न मैगी. ले. एकदम कवला है वो. देख के लाया मार्केट से. ये थोड़ा स्लो करते हैं. पहाड़ों वाली वाइब आनी चाहिए ना मैगी में. आणि आपला मसाले ठेवूया आतमध्ये. डब्बा घेऊ आता पण थोड्या वेळात. आता रोजच रेसिपी बनवायला लागलं. क्या चीज़ बाद में डालते हैं. इसको थोडा उबलने दे. आता टाकू चीज़ क्यूब मस्त वेगळी याच्यात. अक्का डाल दो. हाँ इससे क्या होता है पेट नहीं बढ़ता है. सब बिंदास खाया कर दो. रोज खाया कर. हाँ तेरा पेट ही नहीं बढ़ेगा. हो गरम पकड़ा. कसा कलर चेंज झाला मॅगीचा. मस्त वेगळी ना. माझी रेसिपी नाही अशरफची रेसिपी आहे. बरोबर ना. करूया गॅस बंद आणि मॅगी झाली रेडी. अभी अपना बाउल निकालो भाई. आणि मस्त की आता एक एक बाउल मॅगी खाऊया. ले इधर ऊपर से लेना डालते हुए. स्पून लाया था मैंने. देख अपने लिए दोनों के लिए 2 स्पून वो भी लाया हो. सूप चाहिए ना तेरे को. ये ज़्यादा सूप वाला तेरा. अशरफसाठी ये आपके लिए अशरफ शेख गरम आहे आणि हे माझ्यासाठी. आणि मस्त समुद्राच्या काठी बीचवर बघा समोरच बीच. कंदेरी उंदेरी. चला आता आम्ही एन्जॉय करतो मॅगी खाऊन. क्लाइमेटची मजा घेतो. बता टेस्ट करके कैसा हुआ. यम्मी यम्मी है.
यम्मी झाली आहे एकदम मस्त. आणि समोरचा क्लायमेट बघून अजून चव लागायला लागले. बघा मस्त नारळाची झाडाखाली बसून रेसिपी एन्जॉय करतो आम्ही मॅगीची. या सर्वांनी मॅगी खायला. चला मंडळी, आता आपली बॅग पुन्हा पॅक आणि निघू आता आपण बाईककडे आपल्या. चला आता निघू, आपली बॅग घेऊ, बाईकवर लोड करू आणि हा ब्लॉग इथे संपू. आणि बीचचा व्ह्यू बघा. ऊन आता कमी झालेलं आहे, पाणी काय कमी होत नाही, दर्शन तर होणार नाही.